सामना चांगला सामना रंगला होता तो मागच्या याच्यामध्ये. आता पाहूया स्टार 11 वर्सेस I4. उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळेल या दोन्ही संघामध्ये. आता जो सलामीचा फलंदाज विक्की आणि मनीष मागच्या मॅच मध्ये चांगली अशी कमाल केली होती. ती विक्की आणि सूर्यकुमारची आठवण करून देत असताना विक्की हा मागच्या मैदानामध्ये फलंदाजी करत होता, तसे त्याला चांगली साथ देणारा हा आपला मनीष. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. तसे स्टार 11 मध्ये चांगले गोलंदाज आणि चांगले फलंदाज सुद्धा आहेत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू माईक संपर्क. पंढरी मामा अमोलचे बक्षीस अमोलला द्यावे. अमोलनी जर षटकार मारला असता तर त्याला 100 रुपयाचे पारितोषिक होते ते पंढरीनाथ पाटील यांच्याकडनं. पहिला चेंडू अशोक याचा सामना काढेल तो 360 डिग्री अँड विक्की. स्ट्राईकला तो विकी, नो स्ट्राईकला तो मनीष. आणि संघासाठी पहिला आणि वैयक्तिक षटक घेऊन आलेला तो अशोक. आणि ज्यांनी जे पारितोषिक लावलेले ते पारितोषिक देत असताना पहिला चेंडू विकी याला काही समजलेलं नाही. यष्टीरक्षक बीट होताना, परंतु चांगलं क्षेत्रक्षम पण म्हणावे लागेल. चांगली धडपड अशी चालू होती या चेंडूवर, पण निर्धाव चेंडू. धावसंख्या कोणतेही नाही, धावसंख्या अजून 0. संघाचं अजून उद्घाटन झालेलं नाही. अशोकेचा पुढचा चेंडू खेळून काढील तो 360 डिग्री विक्की. आणि चेंडू जातोय लॉंगॉनला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हा पहिला चौकार डीजे. तीन चेंडू उर्वरित निर्धारित राहिलेले आहेत. पुढचा चेंडू अशोक याचा खेळून काढेल तो सूर्यकुमार यादव विक्की याला, परंतु पुन्हा बीट केलेला आहे आणि रनआउटच्या रूपाने आउट होतोय का पाहूया. आणि काय चालू आहे, कबड्डी 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 कबड्डी. परंतु लास्ट बोनस पॉइंट दिलाच. या बोनस पॉइंटनी धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या झालेली ते बिनबाद 5. चांगली गोलंदाजी ती अशोक याची. आतापर्यंत त्यांनी 5 धावा खर्च केलेले आहेत. आणि पहिल्या चेंडूचा सामना करेल तो मनीष. चांगली गोली की रफ्तार से गेंद, यहाँ पर अपील करते हुए देखते हैं अंपायर का निर्णय क्या आता है. यहाँ पर सब फील्डरों का दबाव अंपायर के ऊपर. यहाँ पर सॉरी, यहाँ पर थर्ड अंपायर नहीं है. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. पंचांशी वाद घातल्यात काहीतरी फेरबदल केला जाईल. बात तर करू शकत नाही कारण का दुसरा सामना आहे. चांगली गोलंदाजी, 10-12 पावलांचा रनअप, 110 120च्या स्पीडने टाकलेला हा चेंडू. चांगला ड्राईव्ह केलेला, तिथे अब्रा फील्ड करतात. 1 रन घेण्यास पात्र दोन्ही फलंदाज. या 1 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 6.
ज्या सामन्यामध्ये अर्धशतकाचा पराक्रम विक्की यांनी केले होते, परंतु आताच्या सामन्यामध्ये त्याला चेंडूला कोणताही स्पर्श करून दिला जात नाही, असा हा स्टार 11चा खेळ फलंदाज अशोक पूर्णपणे त्याने बांधून ठेवले होते दोन्ही फलंदाजांना. बाराव्या खेळाडूला गोलंदाजचं नावच नव्हतं माहीत. करावं आता आगरी शोले ना, आपला आगरी शोले म्हटला का गाववाली. बघूया तो शुभ करतो, तो कसा करतोय बॉलिंग आणि मनीषाची बॅट कशी पलते ती. चांगला चेंडू पाहूया. तो शिप मनीषाला एक चेंडू फेस करत असताना तो शिप येतात. चेंडू खेळून काढील तो मनीष आणि पुन्हा खोलवर दिलेला टप्पा, परंतु बॅटची कडा घेऊन थडवेंच्या दिशेने जात असताना एक धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव पण कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ओव्हरथ्रोच्या रूपात तिसरी धाव पण कंप्लीट. आरण पिचे गया तो उप अशी ही तिसरी धाव. या 3 धावेने संघाची धावसंख्या झालेली ती बिनबाद नाव. चांगली अशी गोलंदाजी तोफीची. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या बिनबाद 9. चांगले प्रयत्न, चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती तोशिप याची. पूर्णपणे विक्की याला बांधून ठेवलेला आहे, कोणत्याही प्रकारचा आउट ऑफ फटका मारून देत नाही. पाहूया तोशिप याचा चेंडू आणि शॉर्ट बॉल होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात आला नाही. बॉल जात आहे बाउंड्री लाईन जवळ. फिल्डर तोपर्यंत फील्ड करतो, 2 रन घेण्यास रोखू शकणार नाही. या 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 11. 10-12 पावलांचा रनअप तोशिप. चांगली लाइन और लेन से डालते हुए गेंदबाजी तोशिप और विक्कीला बॉल टाकलेला, परंतु हा बॉल अशोक त्या मैदानाखाली आणि तिसऱ्या प्रयत्नाने विक्की यातला तंबूत आणि आयफोर संघाला पहिली अवदशा, पहिली दुर्दशा आणि पहिला झटका विक्की याच्या रूपाने पडला. डीजे केली होती, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये त्यांनी स्टार 11चे गोलंदाज पूर्णपणे त्याला बांधून ठेवले होते आणि या दबावाने विक्की याचा 7 चेंडू मध्ये 7 धावा देण्यामध्ये प्राधान्य करून तो आपल्या तंबूत पडतलेला आहे. पुढचा खेळाडू सामना करेल तो निलेश. चांगली गोलंदाजी तोशिप याची. आतापर्यंत झालेल्या गोलंदाजीवर कोणत्याही प्रकारचा अनामारीचा फटका दिसला नाही. तोशिप याचा सामना करेल तो निलेश. पाहूया 10-12 पुन्हा शॉर्ट चेंडू, पण भिरकावून देण्याचा प्रयत्न, फिल्डर बॉलाच्या खाली आणि आसान सा कॅच छोड़ दिया. बोलता है ना, रहता है किधर और जाता है किधर, वैसा ही कैच पकड़ने जा रहा था, लेकिन क्या करेगा, गेंद सीधी जमीन के ऊपर. तब तक 2 रन चुराने में कामयाब दोनों बल्लेबाज. इस 2 रन से स्कोर बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पर 13 रन. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली ती 1 बाद 13
आता संघाचा संघनायक आयफोर संघाचा संघनायक दिनेश सिंग जरा विचारात पडले असतील, कारण का उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा येणार. संघाचं 3रं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले तो सरपराज. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू, परंतु दोघांना बीट करून गेलेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा एनडीसी चौकार डीजे. पहिला चेंडू वाईट चेंडू आणि वाईट चेंडू हा लेग बायच्या रूपाने 4 धावा, अशा टोटल मिळून 5 धावा. या 5 धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे 1/18. आणि संघाच्या 3ऱ्या षटकाला सुरुवात होत असताना खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती सरपराज. आणि बॉलराचं नाव चांगला असा चेंडू. पहिला चेंडू गोलंदाज XYZ, कारण का 12व्याच खेळाडूला आपल्या टीमचं नावच नाही मालूम गोलंदाजाचा. अशा पद्धतीने आयोजकांचा निर्णय घेऊन संघाला 2 रनांची पॅनल्टी देण्यात येईल का. चांगली अशी गोलंदाजी. दुसरा चेंडू निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर. धावसंख्या झालेली ती 18. 3ऱ्या षटकातला 3रा चेंडू आणि पुन्हा चेंडू, परंतु पुन्हा एकदा फलंदाज बीट झालेले. धावसंख्या स्थिर. तुम्ही दोघं पण अपडेट करा. तू तिकडे लक्ष पाहिजे, माझ्या इकडे नाही काही. चांगली अशी गोलंदाजी. आतापर्यंत आयपोर संघाला कोणत्याही षटकार आणि चौकाराची खेळून दिलेली नाही. पुन्हा एकदा फलंदाजाला कोणत्या एक धाव, या एक धावेने संघाची धावसंख्या झालेली होती 1/20. मनीष आणि निलेश यांना दोघांना पूर्णपणे कोणत्याही प्रकारचा हात खोलून देत नाही तो स्टार 11 संघाचा गोलंदाज सोरपण. पुढचा चेंडू सोरपण यांचा ओपनिंगला आलेला मनीष पुन्हा एकदा बीट झालाय. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर. मला तरी वाटतं दुपारच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त जेवण केल्यामुळे फलंदाजांना कोणताही चेंडू दिसत नाही. नाहीतर मग एकच काम, निंब उतरा नाहीतर टोटगा हाणा, तेव्हाच बॉल लागणार, नाहीतर बघतावर जावा. बघूया सरपण. मनीषाला पुन्हा एकदा बीट झालेला. निर्धाव षटक समाप्त. 3ऱ्या षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली होती 1/20. आता संघासाठी 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो आब्रार. पाहूया आपल्या संघासाठी किती कमीत कमी धावा देतोय आणि
स्ट्राईकला येतो आता निलेश. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून फक्त आणि फक्त 2च धावा निघालेल्या आहेत आणि सलामीला आलेला फलंदाज मनीष याच्याकडनं फक्त 8 धावा आलेल्या आहेत आणि पंचांकडून पहिला चेंडू नो आणि नोच्या रूपात चौकार. अशा पद्धतीने टोटल 5 धावा. या 5 धाने संघाची धावसंख्या झालेली होती 25 आणि हा येणारा चौकार एनडीसी डीजे. चेंडू नो चेंडू टाकलेला आणि पुन्हा एकदा लेग स्टंपच्या वरून जाताना पंचांकडून वाईटची दाद मागितली होती परंतु ती पंचांनी फेटाळून लावलेली आहे. धावसंख्या स्थिती निर्धाव चेंडू. आपला दुसरा चेंडू फुलटा चेंडू परंतु लॉंगॉनला जाताना हा चेंडू क्षेत्ररक्षण जोपर्यंत चेंडू उचलत असताना 1 धाव कंप्लीट. या 1 धावेने संघाची धावसंख्या 1/26. हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये फक्त पहिला चौकार आणि उत्तुंग असा बहार फेकणारा जाणारा गगनभेदी एनडीसी षटकार डीजे. ते या मॅच मध्ये जरा झोप काढत असताना कारण का हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये प्रथमच 1 षटकार आणि लागोपाठचा दुसरा एनडीसी जाणारा गगनभेदी षटकार डीजे. ज्याप्रमाणे फलंदाजी करत असताना त्याचप्रमाणे डीजे मास्टर हा डीजेचा सॉन्ग येत असताना बघूया तिसरा मारतोय का परंतु चांगली अशी क्षेत्ररक्षण आणि रनआउटच्या रूपात आउट होत परंतु 1 धावसंख्या पूर्ण आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या झालेली ती 1/39. चांगली अशी टोटल म्हणावी लागेल आता ती I4 संघाची आणि हाणामारीच्या या षटकाचा शेवटचा चेंडू. हॅलो आणि फुल टच चेंडू जातोय आकाशाला गवसणी घालणारा हा एनडीसी साईदारा षटकार डीजे. कोई कहे या षटकारानंतर संघाची धावसंख्या टोटल झालेली ते 46 45 आणि जिंकण्यासाठी फक्त 46 धावांचे आव्हान ठेवलेले आहे ते I4 संघाने. देखिए इस मैच की विजेता टीम सीधा चिट्टे उडवले आहेत. या चिट्टेमध्ये लकी ड्रॉ नंबर आलेला आहे. जो ही मॅच जिंकेल तो सीधा फायनलला जाईल.
सुवर्ण संधी दोन्ही टीमींना. जो मॅच जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. और इसके बाद जो होने वाला सेमीफाइनल का जो मैच है A1 चैलेंजर्स बनाम MHE स्टार के बीच में है. दोनों टीम के कैप्टन आपको टॉस के लिए तैयार रहना है. MHE स्टार के कैप्टन आपको टॉस के लिए आना है. MHE के कैप्टन आपको टॉस के लिए आना है. और A1 चैलेंजर्स के कैप्टन हमारे बीच में आ चुके हैं. MH के कप्तान प्रमोद यहाँ पर आते हुए और A1 चैलेंजर्स के कप्तान अमोल दोनों भी मैदान में आते हुए अभी दोनों की टीम में टॉस होने जा रहा है. इस टॉस का टॉस करेंगे मोहन गायकवाड़ गावड़े. टॉस होता हुआ इस वक्त दो टीमों के बीच में सेमीफाइनल का टॉस होता हुआ. टॉस को जीता इस वक्त MHE स्टार ने और पहले फील्ड चॉइस की है और बल्लेबाजी के लिए A1 चैलेंजर्स को दावत दी है. I4 संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि स्टार 11 संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवून द्या. 4 षटकांची नाही सेमीफायनल 4 षटकांची देऊ. फायनल आपण जसा टाइम असेल टाइम बघू. हे टाइम वेस्ट करतात ना. किती वाजल्यात? चला स्टार 11 चे सलामीची फलंदाज आणि जी पहिली मॅच मध्ये सलामीची जोडी होती सचिन आणि अशोक धडाकेबाज फलंदाज स्टार 11 ची जोडी. बिल्कुल स्टार ओपनिंग जोड़ी इस वक्त आते हुए सचिन और अशोक ओपन करने के लिए आते हुए. लक्ष्य जो टारगेट सेट किया है 46 रनों का, 24 गेंदे और 46 रन चाहिए इस वक्त इस मैच को जीतने के लिए और सीधा फाइनल में प्रवेश करने के लिए. इस मैच की विजेता टीम NDC साईदारा प्रीमियर लीग 2024 का सीधा फाइनल मुकाबला खेलेंगी. इस बात को ध्यान में रखना है. गोल्डन चांस है दोनों भी टीमों के लिए. दहा 12 पावलांचा रनअप घेत असताना स्ट्रायकर गोलंदाज असा हा अष्टपैलू खेळाडू विकी पाहूया आपल्या संघासाठी किती कमीत कमी धावांवर त्यांना रोखू शकतो. आणि स्टार 11 चे स्टार खेळाडू स्ट्राईकला तो अशोक आणि नॉन स्ट्राईकला तो सचिन. पाहूया दोन्ही संघांना सुवर्ण संधी. जो सामना जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 46 धावांचे आव्हान स्टार 11 समोर. सामना करेंगे बैट्समैन अशोक. मैच की पहली गेंद लेकर आते हुए विकी राइट आर्म और द विकेट बायात के अशोक के लिए. पहिला चेंडू विकेचा अशोकाला फुल टच चेंडू कार्पेटच्या सहाय्याने केला होता परंतु मिसफील्ड. या मिसफील्ड मुळे अशोकचं खातं ओपन होत असताना एक धावेने आणि अशोकचं सुद्धा आणि संघाचं पण खातं ओपन झालं ते एक धावेने. जर क्षेत्ररक्षण चांगलं केलं तर तुम्ही मॅच जिंकू शकता. जर क्षेत्ररक्षण चांगलं केलं नाही तर कॅच छोडो और मॅच छोडो असं होईल.
यस, निश्चित रूप से जिस तरह से पहली गेंद पर मिस फील्ड और एक रन पूरा किया है, सिंगल के साथ टीम का और बैट्समैन अशोक का खाता खुलता हुआ एक लक्ष्य 46 रनों का है। दुसरा चेंडू सामना काढेल तो सचिन. सचिन याला काही समजलेला चेंडू नाही, परंतु एक धाव घेण्यास त्यांना रोखू शकले नाही. लेग बायच्या रूपाने एक धाव, धावसंख्येत भर, धावसंख्येत झाली आहे ती बिनबाद 2. दोनों भी बैट्समैन ने इस वक्त खाता खोला है। बहुत अच्छी गेंद थी, बिल्कुल बैंग ऑन टारगेट गेंद की थी, जिस तरह से रिप्ले में बताया जा रहा है। बहुत अच्छा टेलीकास्ट हम देखते हुए शंकर गुलबी और उनकी पूरी टीम इस वक्त मेहनत करती भी, और बहुत खूबसूरत टेलीकास्ट यूट्यूब के माध्यम से। लेफ्ट हम राईट हम कॉम्बिनेशन. ज्यावेळी भारताची सलामीची जोडी मैदानात येत होती, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर, त्याच पद्धतीची ही जोडी मैदानात आपल्याला दिसून येते. आणि विकेटचा पुढचा चेंडू खेळून काढेल तो अशोकला, परंतु त्यांनी आणि हा धावता 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 चेंडू शेवटी नशिबाचा एनडीसी आलेला चौकार डीजे. अपने स्ट्रोक को चेंज किया था, बल्ले का फेस खोला और दो खिलाड़ी के बीच में जो गैप था उस गैप में गेंद को ढकेल दिया था केवल, और गेंद कारपेट के सहारे चली गई थी डीप थर्ड मैन के बाहर 4 रन के लिए। 6 पर जाता हुआ स्कोर अब 21 गेंदे और 40 रनों की जरूरत। ड्राइव कर दिया, रनआउट का मौका और आउट होते हुए बैट्समैन। तुनातून मेतू चल रहा था मैदान में, लेकिन शेवटच्या क्षणाला फलंदाज सचिनला तंबूत जावं लागलेलं आहे. ये देखिए, आप वीआईपी डाइस को देख रहे इस वक्त हमारे तमाम सर लोग को दिखाया जा रहा है। हवा में खेल दिया, ऑन साइड में गेंद जा रही है मिड विकेट के रीजन पर। देखना क्या इशारा था अंपायर का। अंपायर आपको डिसीजन बताना है। गेंद पहले बाउंस पर 4 रन के लिए चली गई है डीजे। आणि चांगला असा स्लोअर चेंडू होता, परंतु त्याला पूर्णपणे त्याने पडताळणी केली होती आणि शेवटच्या क्षणाला चेंडू पाठवलाय त्याने, भिरकावून दिलेला बाउंड्री लाईनच्या पार. हा एनडीसी येणारा चौकार डीजे. चौके के साथ स्कोर अब तेजी से आगे बढ़ता हुआ 14 पर। एक ओवर की समाप्ति के बाद बैट्समैन सचिन आउट होने के बाद 14 रन। अच्छा स्टार्ट इस वक्त दिया है। बची भी अब 3 ओवर में जीतने के लिए 32 रनों की जरूरत। 18 गेंदे और 32 रन चाहिए। पानी की मांग की बैट्समैन ने, पानी लेकर जाना इस वक्त बल्लेबाज को। पाणी नसेल ना कुठे दूसरे ओवर के लिए गेंदबाज इस वक्त हम देखते हुए मनीष गेंदबाजी के लिए तैयार होते हुए।
दूर वाली चोट से सामना करेंगे बैट्समैन सुभाष सुभाष। जाने माने कहने वाले फलंदाज सुभाष आणि आयपोर संघाकडून वैयक्तिक वैल आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आलेले तो मनीष. पाहूया सुभाष आणि मनीष, परंतु सुभाष यांना चेंडू काही समजलेला नाही. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 1 बाद 14. आप विकेट कीपर के बारे में क्या कहेंगे? जिस तरह से वो खड़े, जिस तरह से उनका पोशाक है, ये अभी से नहीं खड़े आदित्य, पिछले एनडीसी पिछला टूर्नामेंट में भी वही विकेट कीपर ही थे और पूरे टीम के अनुभवी फलंदाज और गोलंदाज फील्डर ऑलराउंड के रूप में उसे माना जाता है. उसका नाम है दिनेश सिंह. यस, अपना एक हाथ दिखाते हुए जिस तरह से अपने जिक्र किया उनका नाम का. स्कोर आगे बढ़ता हुआ एक रन के मदद के साथ 15 पर जाता हुआ. धीरे धीरे अब स्कोर आगे बढ़ता हुआ, लेकिन 31 रन चाहिए बची हुई 16 गेंदों पर. देखना क्या कुछ करते अपने टीम के लिए बैट्समैन अशोक. हालांकि रनआउट के रूप में विकेट गिरा था सचिन का. पाहूया पुढचा चेंडू खेळून काढील तो डावकुरे हाताचा फलंदाज अशोक मनीषाचा. पुन्हा खोल टप्प्यावर टाकलेला चेंडू, बॅटची कडा घेऊन जात असताना दोन्ही क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावाचा 2 रन घेण्यास त्यांना रोखू शकले नाही. या 2 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 17. आणि चेंडू जात आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येणारा एनडीसी चौकार डीजे. स्टार 11 संघाला 14 चेंडू आणि 25 धावा जिंकण्यासाठी पाहिजे. जोपर्यंत अशोक मैदानावर आहे तोपर्यंत स्टार 11 ची आशा ही त्याच्यावरच आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण आयपोर संघाकडनं पाहायला मिळते, परंतु एक धाव घेण्यास त्यांना रोखू शकले नाही. या एक धाव संख्येने संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 22 आणि जिंकण्यासाठी आता 13 चेंडू आणि 24 धावा. विकेट कीपर के हाथों से क्या छूटा है बैट्समैन अशोक का, जिस तरह से रिप्ले में बताया गया था. देखिए पहले 12 गेंदों पर 22 रन बने और आखिरी 12 गेंदों पर अब 24 रन इस वक्त जीतने के लिए चाहिए. देखिए आप रिप्ले में देख सकते किस तरह से क्या छूटा था और बढ़िया फील्डिंग शॉट थर्डमैन के खिलाड़ी की. कुछ रन बचाए अपनी टीम के लिए. 13 गेंदे और 24 रन चाहिए अब इस मैच को जीतने के लिए. अशोक अभी भी इस वक्त 20 पर नट आउट बल्लेबाजी करते हुए. सुभाष ने 2 गेंदों का सामना किया है, केवल 1 रन बनाया है अपनी टीम के लिए. आगे निकल के ड्राइव कर दिया, गेंद जा रही लॉन्ग ऑन के खिलाड़ी के पास, हल्की सी मिसफील्ड. 2 रन पूरे किए, तीसरे की कोशिश लेकिन मना किया ऊपर अशोक ने. 24 रन 2 ओवर की समाप्ति के बाद 12 गेंदे और 22 रनों की अब जरूरत इस मैच को जीतने के लिए. पाहूया सुभाष पाटील आपल्या संघासाठी ते काय करतात. आता 12 चेंडू आणि उर्वरित काही धावांची आवश्यकता. आणि स्टार 11 कडनं सलामीला आलेला फलंदाज अशोक
आत्तापर्यंत मैदानावर पहिला विकेट हा सचिनच्या रूपात पडला होता. त्याच्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आला होता तो सुभाषने आपल्या संघासाठी फक्त वैयक्तिक 3 धावांचा यात प्राधान्य दिलेलं आहे. त्याच्यानंतर अशोक याने आतापर्यंत आपल्या संघासाठी 20 धावाचं प्राधान्य दिलेलं आहे. चांगली अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती अशोक याची. आणि दोन्ही फलंदाजामध्ये चांगली अशी पार्टनरशिप पाहायला मिळालेली आहे. आता 12 चेंडू आणि 22 धावा. पाहूया सामना कोणाकडे झुकतोय ते या षटकात समजेल. हा सामना कोण जिंकणार आणि कोण फायनल मध्ये प्रवेश करणार. संघासाठी तिसरं आणि पहिलं षटक घेऊन आलेलं आहे तो धीरज. आणि स्ट्राईकला आहे तो सलामीचा फलंदाज अशोक. पहिला चेंडू लेफ्ट हँड बॅट्समॅनला टूक केलेला चेंडू. 1 धाव घेण्यास रोखू शकले नाही. या 1 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 1/25. आता 11 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावा. आता स्ट्राईकला आले तो सुभाष आणि गोलंदाज आहे तो धीरज. 10-12 पावलांचा रनअप. पाहूया कोणत्या पद्धतीने चेंडू हाताला देतो आणि दांडी गुल सुभाष गुल जावा तंबूत. चांगलं असं प्राधान्य सुभाष यांनी आपल्या टीमसाठी दिलेलं नाही. आणि हा सुभाष रूपाने दुसरा झटका पडत असताना स्टार 11ला देखिए अब बची हुई 10 गेंदें और 21 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। मैच अभी भी दोनों टीमों के लिए समान समान हम कह सकते 50-50 मुकाबला इस वक्त बीच मैदान पर चलता हुआ। नए बैट्समैन अब सरफराज आ चुके अशोक का साथ देने के लिए। 10 गेंदें और 21 रन चाहिए। 25 पर गिरने वाला है दूसरा विकेट सुभाष के रूप में। आणि चांगला असा चेंडू धीरज याचा निर्धाव चेंडू. सरफराज याला काहीच समजलेलं नाही. आणि आयपोर संघाचा अनुभवी खेळाडू अजय दिनेश सिंह उर्फ टिंकू, जर्सी के पीछे लिखा हुआ टिंकू, आणि पंचांकडून व्हाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 2/26. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 20 धावा. पाहूया जर एक षटकार मारला तर सामना स्टार 11 कडे जाईल. आणि जर एक षटकामध्ये 6 धावा दिल्या तर सामना आयपोर संघाकडे जाईल. आणि
गचाल असं क्षेत्ररक्षण होतं, परंतु कोणतीही धाव घेतली नाही दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या झालेली ती 2 बाद 27. आता जिंकण्यासाठी 8 चेंडू 19 धावा. सगळे स्टँड शांत पद्धतीने बसलेले आहेत. कोणत्याही प्रकारची हाणामानी मैदानात होत नाही, त्यामुळे कोणत्याही प्रेक्षकाला उत्सव साजरा करता येत नाही. पुलटा चेंडू होता, परंतु चांगल्या पद्धतीने ते टोलावता आला नाही. यावर एकच धाव मिळाली. धावसंख्या झालेली ती 2 बाद 28 आणि उर्वरित 7 चेंडूमध्ये उर्वरित 18 धावांची जरूरत स्टार 11 संघाला. देखिए मैच किधर था और अब कहां पर आके रुक चुका है। 7 गेंदे और 18 रनों की ज़रूरत है। सरफराज स्ट्राइक पर है। ये गेंद बहुत कीमती रहेंगी, इस पर अगर बड़ा हिट आता तो फिर स्टार 11 मैच में पूरी तरह से वापसी कर सकती है। टॉपेज क्या छूटा हुआ पर रन के लिए मना किया है। अब आखिरी ओवर में जीतने के लिए 18 रनों की जरूरत स्टार 11 टीम को। 7 चेंडू आणि 18 धावा आणि चौथं आणि संघाचं शेवटचं षटक कोण घेऊन येते? देखिए खेल की शुरुआत करनी है। अब एक ओवर में 18 रन चाहिए और आखिरी ओवर करने के लिए गेंदबाज नीलेश आते हुए। जब तक क्रीज पर अशोक रहेंगे तब तक खतरे की घंटी बजती रहेंगी अपोजिशन टीम के लिए। और स्टार 11 के कैप्टन को बहुत सारी उम्मीद और आशाएं अशोक के साथ रहेंगी। याच्यानंतर होणारा सामना एनडीसी साईदारा प्रीमियर लीगची सेमीफायनलचा राऊंड येवन चॅलेंजर्स वर्सेस एमएची. एमएची संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि येवन चॅलेंजर्सला फलंदाजीसाठी प्राचारण केलेलं आहे. यायचं कोणी पटकावलेला चेंडू जातोय. षटकाराच्या रूपाने हा या 6 धावा येत असताना पहिल्याच चेंडूवर स्टार 11 ला कि जब तक अशोक क्रीज पर रहेंगे तब तक खतरे की घंटी बजती रहेंगी और घंटी बजा दिया अब खतरे की। 5-12 गेंदबाज नीलेश के ऊपर अब आक्रमण करते हुए बैट्समैन अशोक। 5 गेंदे और 12 रनों की जरूरत। रन के लिए मना किया पर बैट्समैन सरफराज को। 4-12 कुछ भी हो सकता है। 4 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की जरूरत।
और एक, लेकिन देखना इस बार, ओहो 6 रन। ये कैच नहीं है, मैच छोड़ा है। करेला ऊपर से नीम चढ़ा, गेंद मैदान के बाहर चली गई थी 6 रन के लिए। ये देखिए किस तरह से सिक्सर लगाया था। स्वयं खिलाड़ी बाउंड्री के बाहर गए थे और उसके बाद उन्होंने कैच को अंजाम दिया था। आप 4 गेंदें कितनी बची? 3 और 6 रन की जरूरत। हवा में खेल दिया है, क्या बैट्समैन आउट? ओहो आउट। चांगली, हॅलो हॅलो, चांगलं असं क्षेत्ररक्षण बघायला मिळाले ते आयपोर संघाकडनं, आणि चांगली अशी झेल नाही तर त्यांनी मॅच पकडली असं तरी वाटेल मला. जिंकण्यासाठी आता 2 चेंडू आणि 6 धावा. जो जीतेगा वो फाइनल में जाएगा, जो हारेगा वो घर जाएगा. दो गेंदे 6 रन, कुछ भी हो सकता है। नया बैट्समैन मुनाफ और दी विकेट, एलिवेशन नहीं बना है, 1 रन जरूर पूरा किया है। अब 1 गेंद 5 रन, मुकाबला अगर टाई हुआ तो सुपर ओवर। 1 बॉल 5 रन, 4 बने तो सुपर ओवर, सिक्सर लगा तो मैच को स्टार 11 जीत जाएंगे, और अगर अच्छी गेंद निकल गई तो फिर इस मैच को लेकर उड़ेंगी जो गेंदबाजी इस वक्त कर रही है टीम I4 डेजलर। इस गेंद का सस्पेंस बहुत अब बढ़ चुका है, इस गेंद की कीमत बढ़ती हुई अब 1-5। देखना अब किस तरह की गेंदबाजी होती है नीलेश की। पटकी भी गेंद, हुक कर दिया, गेंद जारी इस वक्त बैकवर्ड स्क्वायर लेग पर। 2 रन, 3 रन इस वक्त पूरे किए और आउट। 1 रन से इस मैच को जीत लिया है I4 डेजलर टीम ने। अनेक अनेक अभिनंदन। और फाइनल में प्रवेश करती हुई NDC गोदरेज साईधारा प्रीमियर लीग दूसरे सीजन में इस वक्त इस पहले सीजन की रनर अप टीम थी I4 डेजलर, और दूसरी मर्तबा कहीं ना कहीं फाइनल में प्रवेश करती हुई साईधारा प्रीमियर लीग 2024 सीजन 2 में। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है, 1 ओवर
मैन ऑफ द मैच खिलाड़ी है धीरज, 1 ओवर 4 रन 1 विकेट। धीरज आपको आगे आना मैन ऑफ द मैच